नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते. तो म्हणजे की उंबरठा पट्टीचा उंबरा आपण जो लावतो तो संपूर्ण मी सुरुवातीपासून सगळं तुम्हाला दाखवणार आहे की उंबरठ्यामध्ये काय काय मी यावेळेला उंबरठ्यामध्ये घातलेलं आहे. तर उंबरठा लावताना सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की उंबरठा कधीही आपण लादीवरती लावायचं नाही. तुमच्या ज्या लाद्या आहेत ना त्या लाद्यांच्या मध्ये जो गॅप येतो, चौकटींचा जो गॅप असतो, त्या आतमध्ये म्हणजे जमिनीला जुळून आपल्याला उंबरठा लावायचा असतो. तर त्यासाठी तशा प्रकारे तुम्ही उंबरठा लावताना तशी प्रोव्हिजन नक्की करून घ्या. लादीवरती कधी उंबरठा लावू नका. उंबरठा हा लाकडाचाच असावा. कुठल्या कुठल्या लाकडांचा असावा त्याची माहिती मी तुम्हाला सविस्तर पुढे देणारच आहे. तर हे आमचे सुतार आहेत की त्यांनीच आमच्या घराचं संपूर्ण फर्निचरचं काम केलंय. तर त्यांच्याकडूनच मी उंबरठा मागच्या वेळी सुद्धा त्यांनीच बसवला होता आणि आता ह्यावेळी सुद्धा तेच बसवतात. तर उंबरठा बसवण्याची संपूर्ण प्रोसिजर काय असते, कशी असते, तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघा. तर माझा जो उंबरठा मी लावते तो माझ्या दरवाजाच्या साईजनुसार मोठा लावते. तर हा 5 इंचाचा उंबरठा आहे आणि 3 फुटाचा आहे. तर साईज तुम्ही तुमच्या दरवाजाच्या चौकटीच्या साईजनुसार ॲडजस्ट करू शकता. तर हे बघा, हे आहेत नवरत्न. याच्यामध्ये अजून हिरा आहे, तो एक 9वा रत्न आहे आणि हे 8 रत्न आहेत. तर असे नवरत्न असतात. तर मागच्या वेळी मी नवरत्न नव्हते घातले आधीच्या उंबरठ्यामध्ये. तर आता मी नवरत्न सुद्धा घालणार आहे, कारण वास्तूनुसार हे खूप 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 शुभ मानलं जातं. आणि याच्यामध्ये घालते चांदीची तार. कोणी कोणी संपूर्ण उंबरठ्याच्या खाली जशी आपण पंचधातूची जी पट्टी बसवतो ना त्याच्या ऐवजी तुम्ही संपूर्ण चांदीची पट्टी सुद्धा बसवू शकता. पण तेवढ्या जाडीची आणि तेवढी मोठी जर चांदीची पट्टी घेतली तर खूप महाग पडू शकते आपल्याला. तर म्हणून फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून मी अशा प्रकारे चांदीची जी तार येते ना ती तार मी उंबरठ्याच्या खाली घालणार आहे. तर संपूर्ण आपला उंबरठा त्याच्यामध्ये संपूर्ण कव्हर झाला पाहिजे अशा प्रकारे ती तार आपण खाली घालायची. तर जे इथे आम्ही म्हणजे आधी जेव्हा काम झालं होतं ना तर तेव्हा हा जो पोर्शन आहे हा पूर्ण सिमेंटने पॅक केला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता उंबरठा लावणार आहे तर तेव्हा तिथे थोडंसं त्यांनी खोदून घेतलं. त्यानंतर पट्टीचं व्यवस्थित ह्या मेजरमेंट घेतलं. जी पंचधातूची पट्टी मी तुम्हाला मगाशी दाखवली तर ती पंचधातूची पट्टी जी आहे ना ती उंबरठ्याच्या आतमधून थोडासा असा खाचा केला जातो आणि त्याच्यामध्ये ती पट्टी फिक्स केली जाते. तर हे जे उंबरठा बनवतात किंवा त्यांनाच तुम्ही या गोष्टी जर सांगितल्या ना तर ते अजून परफेक्ट चांगल्या प्रकारे बसू शकतात. आता आमचे जे हे सुतार आहेत तर यांनी खूप खूप उंबरठे आतापर्यंत बनवले. कारण मागच्या वेळी जो मी उंबरठ्याचा व्हिडिओ केला होता त्यानंतर त्यांना बऱ्याच जणांनी उंबरठा म्हणजे उंबरठ्यासाठी त्यांना ऑर्डर मिळाली होती त्याची. तर त्यांना बरंच आता छान त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आलाय की कशा प्रकारे उंबरठा बसवायचा काय. तर म्हणून त्यांनाच मी सांगितलं होतं आणि त्यांनी बघा तुम्ही किती मेहनत आहे. आपल्याला वाटतं की लगेच होऊन जाईल काम, पण तसं नाहीये. खूप मेहनत आहे याच्यामध्ये लावण्यामध्ये सुद्धा. तर त्यांनी व्यवस्थित छान ते जे सिमेंटचा भाग होता तो पूर्ण काढला, खोदून घेतला. त्यानंतर हे जे नवरत्न आहेत ते मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतलेले आहेत. त्यांची जी प्राइस आहे ना ती स्टोन वाईज असते. तर तुम्हाला माहिती असेल की ओरिजिनल स्टोन कितीला असतात. तर हे स्टोन महाग असतात. तर म्हणून तुम्ही चांगल्याच ज्वेलर्स कडून जे तुमच्याकडून म्हणजे जे असे विश्वासू आहेत ना त्यांच्याकडूनच घ्या. जर तुम्ही याच्यामध्ये फेक खोटे जे आपले रत्न मिळतात आजकाल भरपूर बाजारात तर तसे जर टाकले तर त्याचा काहीही प्रभाव तुम्हाला दिसणार नाही. तर म्हणून छोटे टाका, साईजने छोटे टाका, पण खरे आणि प्रभावशाली असेच जर त्याच्यामध्ये स्टोन गेले म्हणजे रत्न गेले तरच त्याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळेल. तर हे नवरत्न मी वास्तुतज्ञांना विचारलं, जे आनंद जोशी सर माझ्याकडे आले होते तर त्यांना मी विचारलं. आणि कारण मलाही माहिती नव्हतं की नवरत्न खरं तर कसं उंबरठ्यामध्ये घातले पाहिजेत. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक तर उंबरठ्याच्या उजव्या दिशेला घाला किंवा डाव्या दिशेला. म्हणजे संपूर्ण कोणी कोणी संपूर्ण उंबरठा जी पट्टी असते ना तिथे संपूर्ण असे नवरत्न लावतात. पण खरं तर ते तसे नाही लावायचे. ते कुठल्या तरी एका विशिष्ट दिशेला संपूर्ण नवरत्न एकीकडेच लागले गेले पाहिजे. तर त्याच्यानुसार बघितलं तुम्ही की मी नवरत्न एका ठिकाणी घातले. नवरत्न जर तुम्हाला हवे असतील तर
जे दहिवडकर सराफ यांचा जो नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तुम्ही दादांना कॉल करा आणि तुम्हाला जी साईज हवी आहे किंवा तुम्हाला ज्या स्लॉटमध्ये ते परवडतात ना त्याच्या हिशोबाने तुम्ही नवरत्न घ्या. तर आता इथे अजून एक प्रश्न येईल की ताई आम्ही रेंटवर राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशा करणार. तर मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त उंबरठ्यावरती रेग्युलर लेपन करा. जर तुमचं खरंच स्वतःचं घर असेल ना तर तुम्ही या गोष्टी आरामात करू शकता. त्यानंतर बघा ही पंचधातूची जी पट्टी मी तुम्हाला म्हटलं, तर ती पट्टी अशी आतमध्ये ना त्याच्या उंबरठ्याच्या मध्ये असा खाचा केलेला असतो आणि त्या खाच्यामध्ये ती पट्टी एकदम उंबरठ्याला लागून अशी बसवलेली असते. त्यानंतर साईडने उंबरठा ते संपूर्ण चिटकवून घेतात आणि मग आणखीन त्याला व्हाईट सिमेंटने पूर्ण ते भरून घेणार. हा जो उंबरठा मी बसवते ना तर हा सागाचा उंबरठा आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही बघितलं की सागाचाच माझा आधीचा पण उंबरा होता. आणि जसं जसं आपण याच्यावरती हळदीचं लेपन करत जातो ना, जर तुमचं जे साग आहे म्हणजे तुमचं जे लाकूड आहे ते एकदम ओरिजिनल आणि परफेक्ट असेल तर तुमचं लाकूड आणखीन छान होत जातं, आणखीन भरत जातं आणि त्याला आणखीन छान रंग येत जातो. मागे मी दाखवला होता उंबरठा तेव्हा मला अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई लाकडाचं उंबरठा आहे तर त्याच्यावर आपण हळदीचं लेपन करतो तर पाण्याचा त्याच्यावर म्हणजे होतो प्रभाव होतो, पाणी पडतं तर मग लाकूड खराब होत नाही का. अजिबात खराब होत नाही, उलट ते लाकूड आणखीन छान भरून निघतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे लेपनाचा. आणि आताचा जो उंबरा मी तुम्हाला हे सगळं सांगते ना कारण मी खरंच या गोष्टीचा खूप अनुभव घेतला आहे. बऱ्याच ताईंनी सुद्धा लेपनाचा अनुभव घेतला असेल. तर लेपन तर आपण करतोच पण त्यासोबत आणखीन ह्या जर तुम्ही आणखीन गोष्टी केल्यात ना तर मला असं वाटतं आणखीन त्याला जसं आपण म्हणतो की 4 चांद लागतात ना तसं आणखीन होईल. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व. मस्त आहात ना. मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर घराच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती पडले. आता काल गुरुवार होता, काल घराचं गणेश पूजन झालं, गृहप्रवेश झाला आणि त्यानंतर घरात सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते आणि जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे की हा आपला उंबरठा. तो उंबरठ्यावरती लेपन तर करायचंय. आज आहे शुक्रवार तर म्हणून काल जी पूजा केली होती म्हणजे आपण जी लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक जे आपण उंबरठ्यावरती लावतो तर त्याचा आधी पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करता. तर आता गृहप्रवेश होता म्हणून मी पूजा करून घेतली. आता मी मोठे घेतलेत पावलं, 3 इंचाचे पावलं घेतले जवळपास आणि त्याला सूट होतील, त्याला चांगलेसे साजेसे दिसतील असेच स्वस्तिक मी घेतलेत. तर हे उंबरठ्यावर लावायचे. तर आज शुक्रवार आहे, मला लेपन पण करायचं आहे आणि अनायसे बोलतो ना आपण की ती म्हणजे बोलतो ना मुहूर्त जो असतो तसा तो आहे. तर त्याच्यामुळे मी आज ही पावलं आणि स्वस्तिक इथे लावणार आहे. नवीन जर तुम्ही घेत असाल पावलं आणि स्वस्तिक तर तुम्ही फक्त व्यवस्थित पूजा करायची आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती लावायचं आहे. तर तसंच तुम्हाला दाखवते की उंबरठा सुद्धा मी यावेळी आता छान मस्त असं मोठा घेतलाय जागेनुसार. हा 5 फूट आहे ना, ये 5 इंच हे 5 इंच आहे. और ऐसे कैसे कितना है 3 फूट. तर हेच आहेत ज्यांनी आमचं सगळं काम केलेलं आहे घराचं, फर्निचरचं, मंदिराचं. मंदिर सुद्धा लाईव्ह मध्ये दाखवलं होतं, व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे. तर संपूर्ण काम यांनीच केलंय. जर तुम्हाला काही कामाबद्दल काही म्हणजे विचारायचं असेल किंवा काही तुम्हाला बनवायचं असेल तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तो उंबरठ्याच्या बाबतीत माझी इच्छा होती की खूप छान असा ब्रॉड चांगला मोठा उंबरठा असला पाहिजे. जेवढं तुमचं घर मोठं असेल ना त्याच्या हिशोबाने आपला उंबरा असा छान मोठा असला पाहिजे. उंबरठ्यासाठी तुम्ही सागाचं लाकूड घेऊ शकता, खैराचं लाकूड घेऊ शकता, शीसम घेऊ शकता आणि सगळ्यात खूप छान जे मला गुरुजींनी सांगितलं की उंबराचं जे झाड असतं ना
त्याचं लाकूड आपण घ्यायचं उंबरठ्यासाठी. पण सगळ्यात बेस्ट आणि इझिली जे अवेलेबल होतं ते म्हणजे की सागाचं लाकूड. तर म्हणून हा सागाचा बनवलाय उंबरठा. यावेळी मी याच्या आतमध्ये जी पंचधातूची पट्टी असते ती घातली, त्यानंतर चांदीची तार घातली आणि त्यानंतर नवरत्न घातले. तर नवरत्न तुम्ही एक तर उजव्या बाजूला किंवा उंबरठ्याच्या डाव्या बाजूला असं दोन्ही बाजूला घाला, कारण ही ईशान्य दिशा येते. त्यामुळे मी नवरत्न इथे घातले. आणि त्यानंतर आता आम्ही हे चिकटवणार आहे. तर ये हम किसे लगाएंगे इसको? बॉन्ड टाइट. बॉन्ड टाइट एरोलाइट. बॉन्ड टाइट नहीं तो एरोलाइट. एरोलाइट. अच्छा, एरोलाइट फास्ट में तुम्ही चिटकवू शकता किंवा हे बघा हे नवीन आले काहीतरी बॉन्ड टाइट. बॉन्ड टाइट. ये दो मिक्स करके लगा के चिपकाना. ओके. तर हे असं मी आता मस्तपैकी चिटकवते. त्यानंतर छान लेपन करणार, त्यानंतर मस्त रांगोळी काढणार आणि मग तुम्हाला मी दाखवणार. तर हे आता मी पहिले व्यवस्थित सेट करून घेते, कारण आपल्याला मध्ये ज्या लाईन्स काढायच्या असतात रांगोळीने, पांढऱ्या रेषा मारायच्या असतात, तर त्याच्यासाठी थोडी जागा ठेवून आपल्याला सेट करायचं आहे. तर हे उंबरठ्याच्या हिशोबाने आपण आपले स्वस्तिक आणि पावलं घ्यायचे आहेत. उंबरठा मी जाड घेतला आहे, तर त्यामुळे मी स्वस्तिक पावलं थोडी मोठे घेतलेत, म्हणजे ते दिसायला छान दिसतील. उंबरा छोटा असेल तर त्यानुसार तुम्ही छोटे घ्या. तर हे स्वस्तिक आणि पावलं हे कुठून घेतलेत हे मला वाटत नाही की सांगायची गरज आहे, पण तरी पण मी सांगते की हे दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतलेत स्वस्तिक आणि पावलं. तर मागचे पण मी 2दा घेतले होते, ते पण त्यांच्याकडूनच घेतले होते. तर तुम्हाला हवे असतील त्यांचा सुद्धा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर तिथून तुम्ही विचारू शकता. तर ती जी मागची जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली होती ती पूजेच्या अगोदरचा होता. उंबरा मी लावून घेतला होता पूजेसाठी. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्हाला ही स्वस्तिक आणि पावलं लावायची होती. तर त्यांनी बघा परफेक्ट त्याचं माप व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर मला किती जागा हवी आहे ती जागा मी व्यवस्थित त्यांना आखून दिली आणि त्यानंतर ही कशी चिटकवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर मगाशी जे मी तुम्हाला त्यांनी लिक्विड दाखवलं ना, तर त्या ट्यूबने हे चिटकवायचं असतं. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण पावलं कधी कधी फिट बसतात, पण जे स्वस्तिक आहेत ना ते कधी कधी निघतात, कारण त्याला साईडने टोक असतात. तर जेव्हा आपण लादी पुसत असतो किंवा उंबरा पुसत असतो तर तेव्हा ते साईडचे जे टोक आहेत ना ते निघण्याचे चान्सेस जास्त असतात. तर म्हणून चिटकवताना असं व्यवस्थित चिटकवून घ्या. थोडंसं ग्लू जास्त लावा त्याला आणि व्यवस्थित परफेक्ट चिटकतात, नंतर निघत नाहीत ते. फक्त चिटकवताना व्यवस्थित चिटकवायचे ते. तर अशा प्रकारे बघा आम्ही हे दोन्हीकडे छानपैकी चिटकवून घेतले. तर असं माझं उंबरठ्याचं जे उंबरठ्याच्या आतमध्ये घालायचं होतं, जे वरती लावायचं होतं, असं सगळं काम परफेक्ट आणि खूप छान झालं. तर ज्यांनी उंबऱ्याचं संपूर्ण हे काम केलंय ना त्यांचा सुद्धा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर आता नवरीला दागिने तर घातलेले आहेत, पण आता हळद लागते. असंच काहीसं मला ही पूर्ण प्रोसिजर बघताना ना असंच वाटतंय की छान माझा जो उंबरठा आहे तो छान असा नवरीसारखा नटला आहे आणि त्याला आता छान आणखीन सुशोभित करते मी हळद लावून. आणि खरं सांगते, जेव्हा लेपण करतो ना आपण उंबरठ्यावरती, रांगोळी येते, दिवे येतात, असं सुंदर वातावरण वाटतं ना. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती, कुठलंही चैतन्य, कुठलीही शक्ती कोणीही आलं ना तरी त्याचं मन अगदी प्रसन्न होऊन जाईल, इतकं सुंदर वाटतं. तर हे जे लेपण आहे उंबरठ्याचं, तर हे मी मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा किंवा असे खूप काही छान खास आपले सण, आपले दिवस असतात, तर तेव्हा नक्की करायचं. खूप ह्याचे चांगले प्रभाव तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बघायला मिळतील. तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तू उंबरठा कसा बसवलास, आम्हाला सुरुवातीपासून दाखव. तर म्हणून मी तुमच्यासाठी खास मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा
म्हणजे कॅप्चर करून ठेवल्या होत्या आणि मलाही खूप भारी वाटते, कारण मला ही सगळी प्रोसिजर अशी छान एकत्र अशी बघायला मिळते. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा उंबरा लावा आणि आशा करते की तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच उपयोगाला येतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.